जळगाव जिल्हा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती केळीची शेती, केळीच्या बागा। पण जळगाव जिल्ह्यातही आता डाळिंबाची लागवड वाढू लागली आहे। साक्री गावातल्या नारायण पाचपांडेंनी आपल्या शेतात डाळिंब पिकाची लागवड केली आहे। या डाळिंबाचं त्यांनी वेगळ्या पद्धतीने नियोजन केलंय। नेमकं त्यांनी असं काय केलंय जाणून घेऊयात यशोगाथेतून। 42 ते 45 डिग्री तापमानात भुसावळ तालुक्यात डाळिंबाचं पीक जगवण्यासाठी हा अनोखा प्रयोग केलाय साक्रीच्या नारायण पाचपाडेंनी। विशिष्ट कापड गुंडाळल्यानंतर त्यांनी या कापडावरून झाडावर पाण्याचा आणि जीवामृतचा स्प्रे देऊ केलाय। पर्यायानं डाळिंबाचं पीक यशस्वी झालंय। भुसावळ तालुक्यात डाळिंबाचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाण तसं फारच कमी। इथं मोठ्या प्रमाणात कोरडवाहू पिकाची आणि काही प्रमाणात केळीची शेती होते। या पीक पद्धतीत बदल करण्यासाठी म्हणून साक्रीच्या नारायण पाचपाडेंनी इथं डाळिंब लागवडीचं नियोजन केलं। डाळिंबाची लागवड केलेली आहे। 2 हेक्टरमध्ये आपण डाळिंबाची लागवड केलेली आहे। याच्या पहिले आपण इथे उडीद, मूग, कपाशी अशी आपण लागवड करत होतो, पण मग त्याला मॅन पॉवर खूप लागायची आणि नवीन काहीतरी आपल्या तालुक्यामध्ये आपण आणायला पाहिजे बुवा। नवीन विशेष म्हणजे आपण हे 2015 साली आपण डाळिंबाची लागवड केलेली सर। ही 10 बाय 12 फुटावर अंतरावर आपण लागवड केलेली आहे। पाचपाडेने आपल्याकडे 2 हेक्टर क्षेत्रात 1300 झाडांची लागवड केली। डाळिंब शेतीचं सगळं नियोजन त्यांनी विषमुक्त पद्धतीने करण्यावर भर दिलाय। ते जीवामृताचे फवारे घेतात, त्याचबरोबर ड्रिपच्या माध्यमातून पाणीही देतात। त्यांच्याकडील डाळिंबाचं पीक आता जोमानं वाढतंय। आतापर्यंत त्यांनी यशस्वी बहर देखील घेतलाय। कुठलीच माहितगिरी नव्हती। आम्ही शास्त्रज्ञांशी तालुका कृषी अधिकारी भुसावळ किंवा पंचायत समिती भुसावळ यांचे जे शास्त्रज्ञ यांच्याशी आम्ही टायमोटायम विचारत राहिलो कसं शूट काढायचं काय नाही। पण हे फार जिकरीचं काम होतं। सुरुवातीला फार आम्ही कंटाळलो होतो की आपल्याकडनं काही होणार नाही बॉय, हे आपल्या याच्याचं बाहेरचं काम आहे। पण आम्ही तरी जिद्द सोडली नाही। आम्ही कंटिन्यू काटे काढणे हे काढणे स्वतः आम्ही नवरा बायको आम्ही स्वतः खूप कष्ट घेतले याच्यामध्ये आणि आजच्या कंडिशनला बाग या स्टेजला आलेला आहे। पाचपाडेने डाळिंबाची पिकं यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले। वाढत्या तापमानातून डाळिंबाचं रक्षण करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं। यावर सुरतहून आणलेल्या विशिष्ट कापडाचं आवरण गुंडाळून त्यांनी नवा पर्याय शोधला। यामुळे तापमान नियंत्रणाच्या कामात मदत झाली। यासाठी त्यांनी 2 ते 2.5 लाख रुपये मोजले। आजच्या कंडिशनला भुसावळ तालुक्यामध्ये 45-46 डिग्री तापमान आहे, 44-45। त्याच्याने फळांचं संरक्षण व्हायला पाहिजे होतं, म्हणून आपण हे कापड बसवलेलं आहे। तर या कापडाचा फायदा असा आहे की आज पक्ष्यांपासून आपल्याला संरक्षण मिळणार आहे आणि डाळिंबाची फिनिशिंगसुद्धा चांगली राहणार आहे आणि जे किडे किटकुलं समजा ते कतरणार आहे ते सुद्धा आपला त्याचा कंट्रोल होणार आहे आणि तो आपला फवाराचा सुद्धा आज खर्च कमी होणार आहे त्याच्यामुळे। म्हणून आपण हे बसवायचा निर्णय पण घेतलेला आहे। हा कापड नारायण पाचपाडेने डाळिंबाच्या शेतीचं नियोजन करताना अनेक गोष्टी बारकाईने केल्या। त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला। त्यांनी देशी गाईच्या शेण गोमूत्रापासून बनवलेल्या जीवामृतचा वापर केलाय। त्यामुळे खर्चात प्रचंड मोठी बचत त्यांना साधता आली। आपण जे बाहेर मायक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे वापरतो ते आपल्याला काही खरेदी करायचं काम पडत नाही आणि त्याच्यामुळे आपला उत्पादन खर्च आज रोजी कमी होतोय। आज आपल्याला उत्पादन आपण काढू शकतोय, पण मार्केटला आज पैसा मिळवणं हा सोपं काम नाही आहे। खूप कष्ट पुरतात। त्याच्यामुळे उत्पादन खर्च जर कमी झाला तर आपण उत्पन्न कमी झालं तरी आपल्याला अडचण येत नाही, आपला उदरनिर्वाह चालू राहतो। नारायण पाचपाडेंच्या शेतात पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये लपेटलेली ही झाडं यंदा त्यांना काही लाख रुपयांचा नफा मिळवून देण्यास पुन्हा एकदा सज्ज झाली। आजपर्यंत आपल्या डाळिंबाच्या प्लॉटला जवळपास 2 हेक्टरला 2.5 लाखापर्यंत खर्च झालेला आहे। तर अपेक्षित उत्पादन आज कमीत कमी 60-70 रुपये खेळा खरेदी चालवली आहे, शेतामध्ये चालू आहे। आपल्याला अपेक्षित उत्पादन 7 ते 8 लाखापर्यंत अपेक्षित आहे। तर खर्च वजा जाता आपल्याला 5 लाखापर्यंत उत्पन्न होईल ही आम्हाला अपेक्षा आहे आमची। पाचपाडेंकडील डाळिंबाची शेती पाहण्यासाठी आता आजूबाजूचे शेतकरी येऊ लागलेत। ते डाळिंबाची पाहणी करून समाधान व्यक्त करतात। शिवाय फळबागायतीकडे वळण्याचा संकल्पही करतात। केळी, कांदा, ऊस हे मी लागवड करतो, परंतु ही डाळिंबाची बाग पाहिल्यावर मलाही असं वाटायला लागलं आहे की आपणही आपल्या शेतीपैकी काही 25% जी शेती आहे ती फळबागायत करायची आणि यांच्यासारखं नियोजन करून
अधिक कष्ट न करता कमी श्रमामध्ये जास्त उत्पन्न काढायचा मी विचार करतो आहे. पाचपाडे कुटुंबाने या डाळिंब शेताच्या भरवशावरच कुटुंबाच्या प्रगतीची मजल मारली. मुलीचं उच्च शिक्षण आणि अनेक गोष्टी ते शेताच्या भरवशावरच करतायत. मोठी मुलगी बीच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि छोटीवाली सीए करते. आणि मुलगा 9वीला आहे. सर्व शेतीवरती अवलंबून. हो, सर्व शेतीवरती आहे. दुसरा काही जोडधंदा नाही आहे, शेतीच आहे फक्त. भुसावळसारख्या कमी पावसाच्या आणि कमी पाण्याच्या भागात डाळिंबासारख्या पिकाची लागवड करणं हे धाडसी आहे. हे धाडस नारायण पाचपाडेंनी केवळ दाखवलं नाही तर ते यशस्वी करून दाखवलंय. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ, जळगाव.